नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या भागात अतिवृष्टी तर या भागात पूर येणार, रेड अलर्ट जारी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ञ पंजाब डक यांनी पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे। या अंदाजानुसार राज्यात पावसाचे आणि विश्रांतीचे दिवस असे दोन्ही टप्पे असतील, त्यामुळे शेतकऱ्यांना आपले शेतीची कामे आणि पीक काढण्याचे योग्य नियोजन करणे आता सोपे जाईल। त्याच्या अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे। पंजाब डक यांच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस सुरू राहील। विशेषतः दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे। तसेच 27 ते 30 सप्टेंबर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू होईल। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून यामुळे ओढे आणि नाले तुंबून भरून वाहू शकतात। या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, अहमदनगर, सातारा, पुणे, संगमनेर, जळगाव, मुंबई, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये या काळात जास्त पाऊस अपेक्षित आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करण्यासाठी 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीचा वापर करावा। या काळात हवामान कोरडे राहील। कापणीनंतर सोयाबीन सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। विजेपासून सावधान राहा। पावसात दरम्यान विजेचा कडकडाट जास्त असेल, त्यामुळे वीज कडकडत असताना झाडाखाली थांबू नका किंवा आपले जनावरे झाडाखाली बांधू नका। महिन्यातील हवामानाची स्थिती 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात राज्यात पावसाची पूर्णपणे विश्रांती असेल, ज्यामुळे शेतकरी पेरणी आणि फवारणीची कामे सहज करू शकतील। 10 ते 12 ऑक्टोबर नंतर दरम्यान राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण त्याची व्याप्ती जास्त नसेल। हा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचे नियोजन करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी।